अतिवृष्टी नुकसान भरपाई 2025 अद्यापही अनेक शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेले नाही आणि हे पैसे जमा न होण्याचे मुख्य 4 कारण आहे। हे 4 कारण कोणते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे। हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला कोणताही व्हिडिओ बघायचं काम पडणार नाही आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला तुमच्या जे पैसे आहे तुमच्या बँक खात्यामध्ये अवघ्या 5 दिवसामध्ये येणार आहे। तर ते मुख्य 4 कारण कोणते ते आपण या व्हिडिओमध्ये आता पाहणार आहोत। चला सुरुवात करूया। मित्रांनो, पैसे न जमा होण्याचे 4 मुख्य कारण आहे। त्या 4 मुख्य कारणांपैकी पहिला जो कारण आहे मित्रांनो ते आहे पेमेंट रिजेक्टेड, म्हणजेच याचाच अर्थ आधार सीडिंग किंवा KYC पूर्ण नसल्यामुळे पेमेंट नामंजूर। दुसरं जे कारण आहे मित्रांनो ते आहे नेम मिसमॅच ॲज पर फार्मर ID, म्हणजेच आधारावरील नाव आणि फार्मर ID वरील नाव जे आहे मित्रांनो ते जुळत नाही। तिसरं जे कारण आहे मित्रांनो ते आहे पेमेंट सक्सेसफुल पण जमा नाही। याचा अर्थ मित्रांनो पेमेंट जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे। तिसरं जे कारण आहे मित्रांनो KYC प्रक्रिया जी आहे ती पेंडिंग आहे, म्हणजे तुमची KYC पूर्ण नसल्यामुळे तुमचे जे अनुदान आहे ते रोखले गेले आहे। तर मित्रांनो हे जे कारण आहे तर या कारणावर उपाययोजना काय आहे ते आपण आता पाहणार आहोत। तर पहिला जे कारण आहे मित्रांनो पेमेंट रिजेक्टेड, याचं जे कारण आता याच्यावर आपण उपाय काय करू शकतो तर तुम्हाला बँकेत जाऊन तुम्ही जे तुमचं आधार सीडिंग आहे, आधार मॅपिंग करून घ्यायचे आहे तुम्हाला आणि तुम्ही KYC सुद्धा तुम्हाला पूर्ण करून घ्यायचे आहे। दुसरं जे कारण आहे मित्रांनो जे फार्मर ID वरील नाव आणि आधार कार्डवरील नाव जर मिसमॅच असेल तर तुम्हाला अशामध्ये नावामध्ये तफावत असल्याचा आधार कार्ड व फार्मर IDची छायांकित प्रत तुम्हाला घेऊन अधिकारी तलाठी कार्यालयामध्ये जाऊन तुम्हाला ती जमा करायची आहे। तिसरं जे रिझन आहे मित्रांनो पेमेंट सक्सेसफुल पण पैसे जमा होत नाही, त्याच्यामध्ये तुम्हाला आपले आधार कार्ड लिंक असलेल्या बँकेत जाऊन पासबुक एंट्री करायची आहे आणि तुमचं जे बँक बॅलन्स आहे ते चेक करायचं आहे। चौथं जे रिझन आहे मित्रांनो KYC पेंडिंग, तर यामध्ये मित्रांनो तुम्हाला जे उपाय करायचा आहे ते आहे ज्याच्याकडे फार्मर ID नसेल त्यांनी तो प्राप्त करून घ्यावा आणि फार्मर ID काढण्यासाठी संबंधित गावातील KYC केंद्रावर जाऊन तुम्ही तुमची जे KYC आहे ती प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची आहे। अशा प्रकारे हे जे नुकसान भरपाईचे पैसे आहे ते तुम्ही तुमच्या बँक खात्यामध्ये या 4 कारणाचे उपाययोजना करून तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे मिळवू शकता। तर मित्रांनो व्हिडिओ जर तुम्हाला कामाचा वाटल्यास व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि तुमच्या शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। धन्यवाद।